मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला लागून असणाऱ्या गावातील नागरिकांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात। अशीच गंभीर घटना बिबामल गावात घडल्याबरोबर संपूर्ण मेळघाटात एकच खळबळ माजली आहे। प्राप्त माहितीनुसार बिबामल येथील रहिवासी साबूलाल कासदेकर या युवकावर शेतात काम करीत असताना अचानकपणे एका तळशाने हल्ला करून आदिवासी युवकाचा कान ओरपून काढला, तर सोबतच कांचन दहिकर, समिता दहिकर, रमेश जांभेकर अशा एकूण 4 जणांवर प्राणघातक हल्ला चढविल्याची माहिती प्राप्त झाली आहे। साबूलाल कासदेकर याला कानावर आणि त्याच्या मानेवर गंभीर जखमा झाल्यामुळे त्याला प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी येथे दाखल करण्यात आले होते। प्राथमिक उपचार करून वैद्यकीय अधिकारी शुभम मालवीय यांनी साबूलाल याला धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे रेफर केले। परिस्थिती नाजूक असल्याचे बघून आणि पुढील उपचाराकरिता साबूलाल कासदेकर याला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे। वन विभागाने पंचनामा करून त्यांची पुढील कारवाई सुरू आहे। 4 लोकांना तळसने हमला करून गंभीर जखमी केल्याची माहिती प्राप्त होताच गंभीर जखमी दोघांना प्राथमिक आरोग्य केंद्र साद्रावाडी येथे उपचार देण्यात आले। तळसला पकडण्याकरिता सीमाडोह येथील सिपना वन्यजीवची रेस्क्यू टीम बुधवारी सकाळी येणार आहे। संबंधित तळशाला ट्रँक्युलाइज करून पुढील कारवाई केली जाणार। गंभीर जखमी लोकांचे पंचनामे करून त्यांना विभागामार्फत आर्थिक सहाय्य केले जाणार असल्याची माहिती शुभांगी डेहणकर वनपरिक्षेत्र अधिकारी सुसरदा यांनी दिली आहे। तस्मीन शेख सुलेमान मेमनसह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी।